गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा। बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी। गुडिया पताका तोरणे करीती कथा गाती गाणे। बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी। तुका मने छंदे मन मोहिले गोविंदे। बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी। विठाला श्रीधर महाराजांना पसंती दिली नाही तर इतका मोठा नाही। उंची बी माझी कमी, माझ्यापेक्षा हा उंची झाला आणि वजनाने जड झाला। हे यजमानाची हौस आहे। हे पत्रिकेवर नाव वाचलंय पण ध्यानात नाही। नवनाथ धोंडेबा बुरकुल हे आजच्या या कीर्तनाचे यजमान आहेत। चांगली गोष्ट आहे, प्रत्येक कीर्तनाचे यजमान वेगवेगळे आहेत। आता यजमानाच्या नशिबी महाराजाला छोटा, त्याची हौसही मोठी। म्हणून तर मी इथं गाडी घेऊन इथं आल्याबरोबर मला न्यायालयाचे 2 पोरं आले का ते म्हणले महाराज आलाय म्हणून कुठे ती म्हणजे मी बरोबर दिसत नाही आधीच आणि त्याच्यात महाराजकीचा पोशाख घेते वेगळा असते, थोडी डेरिंग वेगळी असते आणि कोणाची कल्पना अशी असते काल्याचा कीर्तन म्हणलं की काल्याचा महाराज जरा मोठा असते। मी मोठा नाही पण माझा संप्रदाय खूप मोठा आहे। मी मोठा नाही, मोठं म्हणून घेणारही नाही, पण माझे गुरुवरे मारुतराव महाराज इतके मोठे आहेत की देशोदेशी धाक दयाच्या उतरेन तयाचे पुतरे परिवरे। मी एक गुरुनिष्ठ आहे, संत सेवक आहे, म्हणून बहुतेक करून मला लय काल्याचं कीर्तन जमत नाही बरं श्रीधर महाराज मी, कारण आमच्या संप्रदायामध्ये कालाच नाही। मोतीराम महाराजानं काला केला नाही, मारुतराव महाराजानं काला केला नाही। का केला नाही? आमच्या सत्याची सांगताच नाही आणि चंद्र सूर्य तोपर्यंत सांगता होणार नाही, फक्त आरती होती। मग ती आमची आरती असे, गाथा भजन झालं तरी आरती, काकडा भजन झालं तरी आरती घ्यायची। कोणचंही भजन दुपारती असेल, आरती झाल्याशिवाय त्याचा शेवट भजनाचा नाही।
आणि आरती झाल्यावर 2 नाटाचे अभंग म्हणले असे होय. टाळकरी हे असं म्हणी जाऊ नये बाबा. ना कसं या पोरायला काय म्हणलं हे भाकरी देत नाही. हे कसं असतंय कालात तसमायला जसं जसं कालाचा ओघ असेल तसं चल ते आपलं मत खरं आहे. तर त्याला काय करता आता कालामध्ये बदल झाला. कालात बदल झाला की काल कळाला तो माणूस सुखी राहतो. विडाला म्हणून आम्हाला लई काल्याचे प्रसंग नाहीत. शेवटचं कीर्तन आमचं असतंय. परवा मी पालम तालुक्यात आमचं शिरपूर म्हणून गाव होतं. तिथं मी रात्रमध्ये 10 कीर्तन झाले. 8:30 ते सकाळी 7 पर्यंत 10 कीर्तन झाल्यावर 11वं कीर्तन माझं म्हणजे सांगतेचं शेवटचं. नियमावली अशी आहे आमची 10 कीर्तनकारानं सांगितलेली ओळी म्हणायची नाही, न सांगितलेलं परमान येऊ द्यायचं नाही, कोणताच विषय येऊ द्यायचा नाही. त्याच्यानं शेवटचं कीर्तन एवढं सोपं नाही. बरं अभंग आमच्या मनावर नाही. पहिला कीर्तनकार जे अभंग घेईल त्याच अभंगावर बोलावं लागते. आणि 10 जणांना काही सांगितलं असेल, पंचे दृष्टांत सांगितले असेल तर ते न सांगितल्यानेच आम्हाला उकरून काढावं लागते. त्याच्याकरता गाथ्याचा अभ्यास लागतोय, त्याच्याकरता ज्ञानेश्वरीचा अभ्यास लागतोय, एकनाथी भागवताचा अभ्यास लागतोय. हे परमार्थ नो हे लेकुराच्या गोष्टी. आता कसं झालं या कीर्तनाचा पोरखेळ उभा राहिला. कोणाही उठावं, कमरा बांधावं आणि टीजभर पोटाची खळगी भरावं. नामा म्हणे तुका म्हणे आपण काहीच नाही म्हणे, तिचे भरण्यान घरला म्हणे. इतक्या पुरता परमार्थ नाहीये. कीर्तन करावे तैसे वर्तोनी दावावे. नुसतं कीर्तन सांगण्याला काहीच मजा नाही. कीर्तन सांगण्यापेक्षा कीर्तनकारानं अंमलात आणण्याला म्हणजे कीर्तनकारानं जर आचरण चांगलं ठेवलं तर त्या कीर्तनाचा प्रभाव पडतो. ज्ञानोपरायची वही आहे. हे वडील जे जे करीती तया नाव धर्म ठेविती वीर ते अनुष्ठिती सामान्य सकळ. मोठ्याकडे बघून सर्वसामान्य लोक वागतात. मला सांगा मोठे म्हणजे आम्ही कीर्तनकार म्हणजे तुम्ही मोठे समजले. आम्ही जर हॉटेलात भजे खाल्ले तर तुम्ही धाब्यावर का नाही खाचे? कीर्तनकारानं जर थम्सअप केलं तर ऐकणाऱ्याला 90 घ्यायला काय होते? परमार्थ हे आचरणाचा आहे. तुम्हाला अभ्यास कमी रमी राहू द्या पण आचरण सुद्धा राहू द्या. तुम्हाला 2च मिनिटांमध्ये आचरण सांगतो. आचरण दुसरं कोणचंच मोठं नाही. परमार्थ करीत असताना दुसऱ्याच्या धनावर वाईट नजर ठेवून आबळापून खाऊ नका. परस्त्रीवर वाईट नजर करून परस्त्रीचा अभिलाष करू नका. तुम्ही हरिपाठ न म्हणता देव होता. विठाला विठाला साधन तरी हीच दोन्ही जरी कोणी साधेल परद्रव्य पर नाही. परद्रव्य सांभाळल्या नसली तर महाराज आपण भजन म्हणून उद्धारून जातो. देव होतो यातनवर नाही. भजन नाही करणाऱ्याचा उद्धार होतो. तुम्ही काही गळ्यात माळच घालावं टाळ वाजून भजनच करावं असं काहीही नाही. फक्त मनुष्य जीवनात आल्यावर इतक्या 2 गोष्टी सांभाळल्यानं त्याच्या गळ्यात माळही नसली तरी चालते. मनाचा निर्मळ, वाचेचा रसा,
त्याच्या गळा माळ असो या नसो. म्हणजे याचा अर्थ असा घेऊ नका महाराज म्हणला माळी घालू नका मग ज्यानं घातल्या त्यानं काढायच्या नाही, पण माळी घाला असा आमचा आग्रह नाही, फक्त आचरण चांगलं ठेवा. आचरण नसणारे कित्येक बडे महाराज मातीत गेले. आता लय आली कळली कशाला सांगू, आता तर तेच उतवा लागले असते. महाराज मोठा अभ्यासानं होत नाही तर आचरणानंच मोठा होतो. अभ्यासानं जर मोठा झाला असताना आज मारुतीरायाच्या ठिकाणी रावणाचीच मंदिरं राहिली असते गावगाव. रावणा इतका अभ्यासू, रावणा इतका मोठा बुद्धिमान आजू कोणी झाला नाही, पण कोण्या तरी गावात मंदिर आहे का त्याच? बांधायचे का आपल्या आडगाव? होय सरपंच, तुम्ही निर्णय घेऊ नका बरं. मी रावणाचं मंदिर बांधायला म्हणलं ना तुम्हाला एक कवाच येऊ द्यायचे नाहीत पुन्हा. रावणाचं मंदिर का नाही खरं सांगतो तुम्हाला, हे गायनाची निर्मिती रावणानंच केलेली आहे. या वादनाची निर्मिती रावणानंच केलेली आहे. इतका बुद्धिमान आहे. सेनेला पायाखाली घातलं त्यानं. 33 कोटी देवबंधनात टाकले. ब्रह्मदेवाचा वंशज आहे. चारे वेदाचं खंडन करणारा रावण आहे. भगवान शंकराचा निस्सिम भक्त आहे. त्याच फक्त बाजूला पाऊल पडलं नसतं ना आज मारुतीरायाचं मंदिर कुठंच राहिलं नसतं, मारुतीरायाला कोणीच हात जोडला नसता. फक्त त्याचा बाजूला पाय पडला म्हणजे सीताई साहेबावरच वाईट नजर झाली. राम येईल त्रिशुद्धी, रावणे जाणवणे दुर्बुद्धी, सीता घेवणे खांदी चपळपदी पळाला. एवढाही महाराज असू द्या, परस्त्रीचा अभिलाष केला, परस्त्रीला वाईट नजरेनं पाहिलं ना त्याच्या ज्ञानानं त्याचे मंदिर होत नाही. मारुतीरायाकडे बघा, मारुतीरायानं काही कोणाला ज्ञान सांगितलं नाही ना अभ्यासाच्या नादी लागले नाही, फक्त प्रभूची सेवा केली. झाडाचा पाला खाल्ला आणि प्रभूची सेवा केली आणि प्रसंग त्याला आले नाहीत असं नाही. काही माणसं आम्हाला एक पोरसोर म्हणतात महाराज मारुती झाडाचा पाला खाणार, त्याला आमच्यासारखं हे चित्र बघायला नव्हतं. आता पोरायच्या हातानं रोज मोबाईलमध्ये बघायला का? आता मला बरेच जण म्हणायत महाराज भारीचा मोबाईल घ्या. कशाला भारीचा बाबा, त्याच्यावर न्यारे चित्र येतात, ते चित्र माणसाला विचलित करतात. अरे तुम्ही काय बघता तितकं मारुतीरायानं बघितले. सीतेची शुद्धी घेत असताना लंकेमध्ये सूक्ष्म रूपानं फिरत असताना नग्न राक्षसनी पाहिल्या, पण थोडंही चित्त डळमळलं नाही. नग्न देखता सुकर स्वान, पुरुषाची नुपजे कामना काम, तेही स्त्री पुरुष मैथून जाण, बाधकपण मद नाही काम बांधवाई. काय जन्मताच आईचा पालव लागला तितका तिथून पुढे कोण्याही स्त्रीचा परिचय झाला नाही. जन्मतेने प्रसंगे स्त्री देह शिवने अंगे, तेथून जन्मागवे सोळे की ते.
असं मारुतीरायचं ब्रह्मचारी. म्हणून गावोगाव मारुतीरायचे मंदिर आहेत. आता मी तोंडापुरती कोण्या गावाची स्तुती किंवा तोंडापुरतं कोणाचे वर्णन करणारा नाही बरं का. काही काही महाराज अर्धा तास त्याच्यातच घालतात, जे असे ते तसे. गावाचंच वर्णन फार गाव उदार अंतकरणाचं आहे, फार गाव भाविक आहे. बऱ्याच लोकांना काल्यापासून वर्गणी दिलेली नसती. याला काय माहित आहे भाविक आहे का कसं आहे. असल भाविक तर चांगली गोष्ट आहे, पण लईच वर्णन करी जाऊ नये. करायले ते चांगलं आहे, पण भयानक स्तुती करण्याकरता इथं उभं राहायचं नसते. कीर्ती मानवाची वर्णन कीर्ती मानवाची करावी देवाची कीर्ती मानवाची वर्णन नाही. हे काल्याचं कीर्तन आहे. मला जास्ती तिकडे वापर करायचा नाही. मी कशामुळे सांगालो, काला म्हणजे जीव ब्रह्माचं ऐक्य. हा जीव जिथून आलाय तिथं जाणे. जीव हा भगवंताचा अंश आहे आणि त्या भगवंताच्या स्वरूपात विलीन होणे याचं नाव आहे काला. म्हणजे दोन वस्तू एकत्रित करणे, याचं नाव काला आहे. काल्याच्या कीर्तनामध्ये ज्ञान किंवा भक्ती किंवा वैराग्य हे सांगण्याची गरज नाही. काला म्हणलं की निखोली भगवान श्रीकृष्णाचं चरित्र सांगायचं. त्यानं हे चरित्र ठिकठिकाणी केलेलं आहे. मथुरेत केले, वृंदावनात केले, गोकुळातही केले. पण तू खूप बराय म्हणतात, मथुरेतलंही चरित्र आपणाला झेपायसारखं नाही आणि वृंदावनातलंही झेपत हो नाही. आपल्यासारखं साधं आणि सोपं चरित्र कुठलं आहे तर गोकुळातलं आहे. चरित्र चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी असं राहू दे. आता काही फिरू नका. भगवान श्रीकृष्णानं जे गोकुळात चरित्र केले का त्याचा उच्चार करायचा आहे का आचार? उच्चार करायचा आहे. भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचं आचरण करायचं नाही, उच्चार करायचा आहे. पण आता माणसं थोडे शिक्षणानं खूप सुधारले सरपंच, म्हणून बरेच लोक असं करतात, असा आक्षेप घेतात, संशय घेतात. एवढा देव असून त्यांना असं वागावून आपल्याला काय गोरे? देवाचे आणि साधूचे बरोबरी करी जाऊ नये. एका जनार्दनी मने मना आणि देव महात्मे न गळे वना. त्याची बरोबरी करावं तर बरोबरी कशी करायची?
त्याच्या इतका नाही परमार्थ झाला तरी आपण त्याच्या मागं मागं थोडा थोडा परमार्थ करावं, पण ते चांगलं घ्यायचं नाही. आमच्या गुरुवारी मारुतराव महाराजांना सांगायला बरेच माणसं असे फुगीर असते. एक माणूस इतका फुगीर, देवाला मानायचं नाही, मंदिरात जायचं नाही, पण आशाच्या नशिबी बायको भाई भेटते. काय भानगड येतील काय नाही. बहुतेक करून महाराज लोकायला अशा बायका भेटत नाही तो हरिपाठ म्हणणाऱ्या. ते उग पैसा नेऊन तिला देतो म्हणून कसं तरी साधारण राहतात, वाटेला येतात. नाहीतर महाराज लोकांच्या बायका हरिपाठ म्हणायल्या, आलेल्या लोकांना जेव घालायल्या, हे असं नाही. त्याला घेण्याची सवय असते, देण्याची नसते. बायको बिचाऱ्याची बायकोनं रोजही नाद लावायचा, मालक एवढा सप्ताह चालू आहे, पोथी चालू आहे, कधीतरी ऐकायला जाती. आता कोणी जरी माणूस झालं ना, थोडं 40-50 वर्षाचं झाल्यावर नरमाईवर येतेच. मग ते 40-1 वर्षाच्या पुढे गेल्यावर लयच बायको म्हणायली म्हणून मला जाऊ द्या बाबा, हाय लोक बी आपल्याला काही 4 बरं म्हणतील म्हणून आलं मारुतीरायच्या मंदिरात. पोथी चालू होती हरीचे, आणि नेमकं हे पोथी ऐकायला येण्यास आणि भगवान श्रीकृष्णाच्या लग्नाचं चरित्र लागण्यास. भगवान श्रीकृष्णानं 16,108 बायका केल्या, इतकं रमलं हे. मला काय मजा आहे पोथीमध्ये, आपल्याला कधी माहीतच नव्हतं. जे घरी गेल्यावर बायको म्हणू लागली मला गेलते का पोथीला? हो गेलतो म्हणला. लईच मजा आहे पोथीत, मला काही माहीतच नव्हतं. तिला वाटलं बरं झालं माझ्या एकदाच गेलं तर गुण आला. ती हळूच कोण म्हणली मला काय निघालतो पोथीत? अगं काय सांगावं तुला, बघत बघत त्या कृष्णानं 16,108 बायका केल्या. ती म्हणली करू जा मालक, ते देव आहे. तू 1-150 हानी सांगणारी देव आहे म्हणे. देव झाला म्हणजे इतक्या बायका करणं असतात का? तुला काय तांदूळ आणायचे का तुला गहू आणायचे? ते मोदी बिचारा द्यायला ना फुकट. पण नाही, देव असला म्हणजे इतक्या बायका करणं असतात का? मग म्हणणं काय आहे तुमचं? देवानं इतक्या केल्या, मग 2-4 मला काय गोरे करायला? बाई म्हणली मा याला तर वेगळाच परिणाम झाला, आता काय करावं? बरं काही म्हणल्यानं ऐकत नाही. नका मला, ते देव आहे, तुम्हाला मलाच साडी आणणं होईन. आता खरं सरपंच बार काही नाही का? साडी नवरी आणायले का बायका आणायल्या? आता पूर्वीच्या जुन्या बाया आहेत का, त्या म्हणतात माय महाराज दिसला नाही, दिसाय नीट नव्हता, पण खरंच बोलू लागला. म्हणून तुम्हाला आता फेटा बांधताना आमचे कार्यकर्ते म्हणू लागले तिथं आरसा आहे ना, आरसा द्या. मी आलो नका, मी आरशात बघतच नाही. आरशात बघितलं की मग मलाच हसू येते. काय चेहरा बघा आपल्याला, बघायसारखा चेहरा आहे. अरे ज्यानं बघायचा आहे, ज्यानं पसंत केलाय त्यानं केलाय, आणि आता कोणाला मग चेहरा दाखवायचा आहे? अरे श्रीगुरूनं पसंती दिली, श्रीगुरूनं हातात धरलंय ना, आता कोणाला चेहरा दाखवायची गरज हो नाही. जरा फेटा वाकडा तिकडे येईल, काय फरक पडायला? फेट्यावर पैसे का कीर्तन ना, असं कोणीच म्हणलं नाही की मला अजून याला फेटा बरोबर बांधता येत नाही, 1000 रुपये कमी द्या. मोह सोडा. आता खरं इमानदारीनं सांगा, मी कोणाचा विरोध करणारा नाही. इंदोरी करायला फेटा बांधता येते का? मग त्याच्या फेट्याकडे बघून पैसे द्याले लोक का कीर्तनाकडे? बरं कवाच बिचारा नीट बोलत नाही कोणाला. मग जुन्या बाया म्हणत्या महाराज होता राव, खरंच होता माय, पण आता उधट जमाना तसा निघाला. ह्या जुन्या बायानं किती लुगडं फाटलं तरी नवऱ्याला आणा म्हणायचंच नाही. काय म्हणत नव्हत्या? नवऱ्याच्या डोळ्यात माती पडली का? आपल्या बायकोच्या अंगावर जर लुगडं फाटका असेल तर ती लाज नवऱ्याला आहे म्हणून आणा म्हणत नव्हत्या. आणि नवऱ्यानं आणल्यावर मला पसंत नाही असं म्हणत नव्हत्या. हसत मुखानं त्याची घडी मोडायची, देवाला दाखवायची, तुळशीला दाखवायचं, आणि एक दशी तोडून वरी फेकायची चंद्राला.
आणि मग बाईनं लुगडं नेसायचं. लुगडं नेसल्यावर नवऱ्याच्या पाया पडायचं. ही रीत आहे शास्त्राची. आता हे सांगता येते का हो? आता नवरा शेतात, बाई पाचवडच्या दुकानात, नवरा आणतो म्हणला तरी तुम्हाला त्याच्यातलं काही कळत नाही. हे बी आंबा मायचा भोप्यामध्ये खरंच ये, मला त्याच्यातलं काही कळत नाही. तुला नेमकं कळत आहे का? आणि मग बाई साडी आणायला जाते. आता नेम बघा तुम्ही. हे तुम्ही म्हणत ना पाऊस आता कसं यायलंय, यायच्यामुळेच यायलंय. आता पाचवडीच्या दुकानात बाई जाते, भला ढीक टाकावं लागते. आणि किती साड्या दाखवल्या त्याला अभ्यास झालेला. साडी टाकली, सुरुवातीला भारीच्या टाकते. भारीची सुरुवातीला टाकली की ती म्हणजे भला ढीक लावा. आणि जी पसंती झाली ती बरी दिसती का नाही म्हणून ती तिथंच नेसून बघते. ती काचची कॅबिन केलेली हो, त्याच्या साडी नेसती आणि मग ती इकडून दिसती. हो हो, आता नवरास येतात ही दुकानात, पाया कोणाच्या पडाव? पती जे देई संतोषून ते स्त्रियेसी अति पावन. सोमुखे मागता आपण अधपतन तियेसी. विठाला हे काही केलं नाही ऐकणं. देव असं इतक्या बायका केल्या. मला 2 चार करायच्यातच. बाई म्हणली आता हे काही ऐकत नाही. बाई म्हणली काय हरकत नाही बाई, मला काय करायचंय करा. पण दुसऱ्या दिवशी ती गेली पोथीला. तिथं होता पांडव करतात. ते पांडव करता बायकीला नेमका अध्याय निघाला. द्रौपदीनं 5 नवरे केले. ही घरी आल्यावर म्हणू लागली माझं खरंच पोथीमध्ये मजा आहे. मला तुझ्या पोथीत काय निघालं म्हणजे बघत बघत द्रौपदीनं 5 नवरे केले. आबा आबा गप 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 पुढे बोलत होतो. नाही नाही तिनं 5 केले. मला काय होते अरे पर पुरुष स्त्रीनं नुसता मनात जरी आणला ना तिला नरकाला जावं लागत. पण 5 नवऱ्याची द्रौपदी होती. पण महान पतिव्रता होती. 5 पतिव्रतेमध्ये पहिला नंबर आहे तिचा. महान पतिव्रता. तिला काही म्हणाय जाताल तर जीवी टाळ्या पडत्या. पंचभ्रताराची द्रौपदी ती सती करिता पितृशांती पुण्य धर्म. अरे एक माणूस मारणं, एक स्त्री मारणं हे महापाप आहे. आणि भले भाऊ असतील, गुरु असतील, कोणी बी असतील, भगवंतानं सांगितलं धर्मा हा मी तुझ्या पाठीमागे, तुला काही दोष लागत नाही. देवाची साधूची बरोबरी करायची नसती, उगत त्याचा उच्चार करायचा असते. चरित्र ते उच्चार केले देवे गोकुळी. आचरण करायचं असेल तर प्रभू रामचंद्राचं आचरण. प्रभू रामचंद्र एक बाणी, एक वचनी आणि एक पत्नी. आपणही एक वचनी राहा, एक पत्नी व्रत धारण करा. तुम्हाला कुठंही कोण्या तीर्थयात्रेला जाण्याची गरज नाही. तुम्हाला देवधोंडीत येत आहे. सुखे येतो घरा.
नारायण. देव घरी येतो. देव कुठेही येत नाही, कोणाच्याही घरी येत नाही, जिथं शुद्ध पवित्र घर असेल. निर्मळ हे काया अधिष्ठान देवाचे. म्हणून सरपंच आता घर, आता पूर्वीचे घर पवित्र होते का आताचे पवित्र आहेत? आता तुम्ही म्हणाय जमाना सुधारला सुधारला. आता मी नाही ना आलो, लोक म्हणते हे कोणा आणलं होतं तरी असं न्यारच. कारण आता कोणाला एक ते मोठेपणा द्यायला स्तुती केली म्हणजे आवडती पण झाली. पण स्तुती करणाऱ्या महाराजाला भेव असते. ह्या गावानं मला पुन्हा बोलवावं, मला पुन्हा बोलवावं याची अपेक्षा तुमच्याच गावात नाही, कोण्याच गावात करीत नाही. आणि श्रीधर महाराज, मी फोन करून कधीतरी तुम्हाला म्हणलं का 4-2 गावं द्या म्हणून? कधीच कोणाच्या मागे लागत नाही. कारण आमच्या वाडवडिलांना मोतीराम महाराज, मारुतराव महाराजांनी एवढी जायदाद कमवून ठेवली. आम्ही दररोज कीर्तन 2-2, 3-3 करतो तरी आम्हाला ते सरत नाही. इतकं ते जायदाद कमवून ठेवलेली. म्हणून आम्हाला कोणाच्या मागं लागायची गरज नाही. मागं लागत नाही, पण हे बोललेल्यावर मान ठेवावं लागतंय म्हणून. नाही तर खरं मी मोठेपणा तुम्ही पैसे बखळ द्यावं म्हणून म्हणीन. रात्री श्रीधर महाराजांना फोन केला तो अहमदपूरला होतो. अहमदपूरचं कीर्तन करून घरी 1 वाजता आलो. आणि 2 ते 3 तासाच्या वरी मी कोण्याच रात्री झोपत नाही. आणि रात्रभर जागलो तर दिवसा झोप घेत नाही. हे आमचा वारकरी बाण आहे. आमचे महाराजांना आम्हाला शिकवण दिलेली. आणि रात्रभर कीर्तन चालू असते, ते रात्रभर बसून असतो. उगा आता आपलं सकाळी कीर्तन आहे म्हणून झोप घेऊन याचं नाही. आता मला सांगा, रात्री एवढी झोप नाही, माझ्या चेहऱ्यावर असं वाटेल का सुटल्यावर? चेहरा दिसाय नीट नाही पण फ्रेश आहे. आता त्याला काय करता? आता ते काहीतरी आमच्या पूर्वजानं सोनं दान करायचं सोडून कोणाला कोळसे दान केले असते. ते म्हणून असं काळे लेकरं झाले. नाही ते असे पिवळे लेकरं होते का? याच्या पूर्वजानं सुवर्ण दान केलेलं असते. सुवर्णदान म्हणून लेकरं पिवळे होते. आता ते पुष्कळ सांगता येते. लेकरं आपण जन्माला येणं, आंधळे जन्माला येणं हे आपले कर्म असतात मायबापाचे. मारुतीच्या दिव्याला तेल तर देत नाहीत, पण त्या दिव्याचं तेल घरी आणून खातात. ते लेकरं आंधळे जन्मतात. मग देवाला देव वाटलं तर दे जा, पण देवातलं खाजावू नका. सत्याला इकडे पट्टी म्हणते का वर्गणी? वर्गणी देव वाटली तर द्या, पण याच्यात कारभार करून याच्यातली खाजावू नका. गोपाळपुऱ्यावर बसावं लागेल. नका देऊ. नाही दिल्यानं काही होणार नाही, पण याच्यातलं खाल्ल्यावर निश्चित तुमची वाट लागल्याशिवाय राहत नाही. म्हणून मी तुम्हाला सांगतो असं नाही. महाराज लोकांना सुद्धा याच्यातलं खाजाव. श्रीधर महाराज आपली कष्ट येते, भजन करतात म्हणून फुकट खायचं नाही. इमानदारीनं भजन करायचं. हे मिळत आहे का? याच्यातून वर्षातून एक तरी तीर्थक्षेत्रावर आपल्या गावावर पंगत करी जा. हे महाराज नुसते सांगण्यातच गुंतले. अन्नदाने दृढ आहे. महाराज तुमची पंगत कवा आहे? आम्हाला लोकांचंच खायला येळ पुरवणं. अरे नुसतं सांगायचं नाही, स्वतः अंमलात आणलं पाहिजे. आता तुम्ही लांब बोले तैसा उच्चाराने केले देवे गोकुळी. तर गोकुळात जे भगवंतानं चरित्र केलंय त्याचा उच्चार करायचा. तर उच्चार केल्यावर काय फायदे होतात? इतके फायदे सांगतो. उगाच आता ते हसण्याकरता कृष्ण गोकुळात गेला, त्यानं काय काय केलं हे ते सगळ्याला माहिती आहे. पण तितक्या पुरतं ते
आहे श्रीधर महाराजांनी. आता हे माल पसंत झाला तर हे सॅम्पल आहे सॅम्पल. आता ते मला येत नाही खरं सांगतो तुम्हाला. हे महात्म्यानं हातात धरल्यावर काय होत नाही हे तुम्हाला सांगतो. मी खरंच इमानदारीनं खोटं बोलणार नाही. मी पहिलीला सुद्धा शाळेत गेलेला नाही. मला पहिलीचे सुद्धा टीसी नाही. मला अजून पेन धरून माझं नाव काढता येत नाही. पण कसलाही शिकल्याला एक बिल असू द्या, तुम्ही माझ्या संग बैठकीला बसा. मला लिहिता येत नाही पण वाचन कोणचं जमत नाही असं काहीच नाही. तुम्हाला जमत नाही ते तितकं मला जमत आहे. इतका येठण नाही मी. पण शाळेत न जाता फक्त मारोतराव महाराजांची संगती आणि मारोतराव महाराजांना ही दृष्टी दिली. ज्ञानेश्वरी वाचून बघ म्हणलं, मला शाळाच नाही. आणि तुला कोण म्हणलं म्हणजे शाळेत गेल्यावर पोरं वाचितात म्हणून? शाळेत गेलेली पोरं ज्ञानेश्वरी वाचितात? हे पाप केलेल्या घटना रोज वाचितात. एकच पेपर घेते आणि त्या पेपरामध्ये कोणत्या घटना असतात? सगळ्या पापाच्या घटना. शेतात काम करायचे नाही, पेपर घ्यायचे. आम्ही लावारस निघालो, युक्रेनचं युद्ध लागलं. तू सोयाबीन करपलं याची काय वाट आहे? तुला कोण म्हणलं म्हणजे? एवढाच मारोतराव महाराजांना शब्द द्यावा. तू म्हणायला शाळेत गेल्याशिवाय ज्ञानेश्वरी वाचिता येत नाही. म्हशीचा हलगट कोण्या शाळेत गेल तर सांग. काय सांगावं? म्हशीचा हलगट कोण्या शाळेत गेल तर? ज्ञानोबरायनं म्हशीचा हलगट बोलिलं आणि वेदासारखे अक्षर उच्चारून घेतले. तू का म्हशीपेक्षा हलकट आहे सर? चालू म्हणे भिंती ज्ञानोबराय सारख्यानं म्हशीच्या हलगटाच्या मुखातून वेदाचे अक्षर वदिले. तू का वाचित नाहीस? उघडून बघ. अरे मारोतराव महाराजा विश्वास करून ज्ञानेश्वरी उघडून बघितली. खरंच मायबाप वाचविता आली आणि साधं वाचन येत नाही. रस्व दीर्घ अनुस्वार व्यंजन व्याकरणासह पाठांतर आहे. विढारा काल्याच्या कीर्तनामध्ये भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचा जर उच्चार केला तर बडे बडे काम होतात. बडे बडे काम होतात. म्हणजे कोणते काम होतात? कोणी म्हणेल आता बरेच पोरं म्हणते बरं झालं काल्याच्या कीर्तनात काम होतात म्हणल्यावर 2-3 वर्षापासून इच्छा आहे. कोणी येईच न झाले. आमचं लग्न होईल का? काहीच झालं असं लग्न 2-4 वर्ष झाले, तोंड हलवाय काहीच नाही. मूलबाळ होईल का? कोणी म्हणेल मला उभं राहायचंय आता निवडून येईल का? कोणी म्हणेल मला बायको भेटल का? लेकरू होईल का? एखादा म्हणेल मग बायको मरल का? म्हणत नाही का? भेटत ना मरल कशी म्हणेल? अरे हे काम नाही. काय काम होतात जरा नीट आहे का? बडे काम होतात. म्हणजे प्रत्येक माणसातून कळत न कळत का होईना पण पाप होतात. काही जाणून बुजून करतात आणि काही न कळत सुद्धा पाप होतात. आता आम्ही कीर्तनकारांना असं म्हणलं ना सरपंच, आम्ही काहीच पाप करीत नाही. मी तर म्हणतो महाराजा इतकं पाप दुसरं कोणी करीत नाही. आता खोटं बोलणं पाप आहे का पुण्य? आणि आता आमचं जास्ती काय सांगा, आम्हाला जर आता हे जावळे आडगावचे ना, ह्या गावात मी आलो ना, याच्या अगोदर मला दुसऱ्या गावचा फोन यायला पाहिजे होता. महाराज मी 11,000 देतो पण आमच्या गावाला या. मग तुम्हाला फोन आले आम्ही काय सांगतो? अहो महाराज लोक इतकं तो बदमाश कोणीच नाही. तुम्हाला सांगतो मी कोणाचं सांगणं, आम्ही बऱ्याच महाराज लोकांना बऱ्याच वेळच माय मारली. सरळ आम्ही सांगतो येत होतो तो पण आमची आई वारली. आता लोक म्हणते महाराजाची माय मेली, अडचण आली. खरं सांगा 1,000-500 रुपयासाठी माय माराय घेत नाही. याच्या इतकं पाप कोणचं मोठं आहे?
अरे अजाबाद एकदा शब्द दिलेला शब्द माघार घेऊच नाही, मोडूच नाही. पैसा किती भेटल, जीवनात किती पैसा आला म्हणजे माणसाला समाधान होईल? आतापर्यंत समाधानी झालाय का कोणी? अरे राजे रजवाडे नुसत्या पैशात जाळले तर यायची राख होईल, मात्र पैसे शिल्लक राहतील. इतके पैसे असून सुद्धा यायला समाधान आहे? अहो चला ये ना बोला ये ना तरी बसन. कोण म्हणलं मी का होईना? पाऊस पडलं तरी सोडीन, कीर्तन नाही. हे मी टीका करीन, पण एवढं बी जायदाद असून समाधानी कोणी नाही. अरे इंद्र समाधान नाही तर हे खालचे उंद्र कसे समाधान होते? आसोनी इंद्राची संपत्ती तृप्ती नाही गाजाचे चित्ती, ते अतिशय दुःखी होती इटंबिती संसार विढाला. भगवान श्री कृष्णाच्या चरित्रानं बडे बडे पाप नाहीसे होतात. हे लेकर ऐकाय बसा इकडे बघा, मस्त शांत बसा द्या, नाही त्याला बसू द्या. 4 वर्षाला तेच कारभार घेत बसू द्या, त्याला कळालं पाहिजे, सांगावं लागतं. छोटे छोटे पाप आहेत का हे गोदावरी गंगेत जातात. छोटे छोटे पाप कोणते? कोंबडं मारणं, बकरं मारणं, गोरगरीबाला त्रास देणं, दुसऱ्याचे धुरे कोरणं, हे पाप आहेत. पण हे गोदावरी गंगेत जाते. पण याच्याही पेक्षा बडे बडे काही पाप आहेत, त्याचे नाव सांगतो सरपंच. म्हणलं राग तर याचा नाही, आणि जरी राग आला ना मला एकदा हायवे रोडापर्यंत नेऊन झाला, मग तिथून पुढे काही भेव नाही. पण गावाच्या बाहेर निघत भेव असते. आता कालामध्ये काही बोलायला बी भीती झाली. मला सांगा, काही काही पाप गोदावरी गंगेत जात नाही, त्याचे नाव सांगतो. नाव सांगतो. 5 पाप आहेत की ते गोदावरी गंगा त्याला हातात धरीत नाही. ध्यानात आला. सुरापान, ब्रह्महत्या, सुवर्णस्ते, गुरुअंगना. किती झाले? 4. सुरापान म्हणजे दारू पिणं, ब्रह्महत्या म्हणजे ब्राह्मण मारणं, सुवर्णस्ते म्हणजे दुसऱ्याचं सोनं चोरणं, गुरुअंगना म्हणजे गुरु पत्नी संग व्यभिचार. हे 4 पाप झाले. आणि 5वं पाप या चौघाच्या संगतीला राहणं. काही काही माणसं म्हणतात महाराज आपण कोणाच्या संगतीला राहतो, आपण पेनाराच्या संग राहतो, पण मी पेत नाही. आता मित्र असल्यामुळं त्याला एखाद्यावर पैसे नसल्यावर त्याला 100-200 रुपये देतो, आणि त्याला जर जास्ती झाली घरला याचं सुधरणं गेलं की त्याला ऑटोमध्ये टाकून घरी आणून पौचिती करतो. हे बटाईचं वावर आहे म्हणा. तू नाही जरी पेलीस आणि दुसऱ्याला पेण्याला पैसे दिलेस ना, 8आने पेणाराला आणि 8आने पैसे देणाऱ्याला भोगावंच लागत आहे. केले पाप देणे दिले त्याच्या काना जोरात सांगत आहे. काना ते आता संगत आहेच गाडी चालवाय, पण ते मुलगाच आहे. त्याच्यानं आमच्या घराचा नियम असा आहे, 5वीच्या दिवशी आम्ही लेकराला माळ टाकतो, मुलगी असो की मुलगा असो. आणि बोलायला सुरू झाला त्याला पहिले हरिपाठ शिकवतो. हे काही काही घराचे संस्कार मग दाळ झाल्यावर म्हणतात महाराज याला सुधरायचं करा. आता जे माईला माय म्हणत नाही, बापाला बाप म्हणत नाही, ते महाराजाला नीट बोलतोय. हे तुम्ही लेकराला संस्कार असे द्याला, बाळू तुला कारकून लावून येते बघ कसं करायचं. हे लेकर बिघडण्याला कारणीभूतच माय बाप आहेत, आणि जास्ती त्याला महिलाच कारणीभूत आहे. हे लाडा. अरे तुम्ही हरिपाठ पाठ करा माता भगिनीनो,
आणि तुम्ही हरिपाठ म्हणल्यावर तुमचं लेकरू आपोआप हरिपाठ म्हणतंय. तुम्ही दररोज हरिपाठ घेऊ लागले लेकरू जवळ बसते. आता खोटं घरचा मोठेपणा सांगायला आलो नाही. आमचे लहान लेकर आहेत का तर आमच्या घरच्या महिला सांच्या हरिपाठ घेऊ लागले त्याला कोंडून थोडं तरी राहत नाही. आम्हाला हरिपाठाला जायचंच म्हणतात. येता येता येईल ना त्याला अवश्य येते. मला सांगा की इंग्लिश बोलतात का पोरं एकदमच बोलतात का शिकल्यावर येत नाही. मग आता इंग्लिश आपली भाषा आहे का मग आता शिकल्यावर इंग्लिश यायला मराठीतला हरिपाठ काय येई नाही यायला काय येत नाही. मी म्हणतो काला सोडून हे दुसरं काय सांगायला हे कालवाच सांगायला काला काला दुसरं काय आहे. लेकराला संस्कार देण्याचे काम करा. जास्ती शिकविण्यापेक्षा संस्कार शिकवा. तुम्हाला सुखी राहायचं असेल तर आजही बघा तुम्ही थोडं बारकाईनं नजर करा. क्लास 1 अधिकाऱ्याच्या मायबापाचे सुख आहे का दुःख आहे त्याला. अरे फरशीहून पाय पडला तर ऍडमिट करायला रोजानं माणूस लावून धाडायला येतं त्याला येळ नाही. मग लेकरू मोठं व्हावं हे प्रत्येकालाच अपेक्षा असते पण लेकरू सुसंस्कारिक व्हावं ही अपेक्षा नाही. विढाला केले पाप देणे दिले अनुमोदन दोघांचे पतन सारिखेचे. अनुमोदन देणं म्हणजे पैसा देणं. मग पैसा बी सरपंच कुठं द्यावं याला शास्त्र आहे. आता मंदिराचं बांधकाम असेल हे सप्ताह आहे इथं पैसा द्यावं की नाही. उदास विचार धन उत्तम व्यवहारी उदास विचारे वेच करी. धन लागतंय धन जोडावं उत्तम मार्गानं कमवावं आणि उदास विचारे वेच म्हणजे खर्च चांगल्या मार्गानं करावं. चला आता हे काल्याचं कीर्तन झाल्यावर पंगत असेलच की असेल म्हणजे मेव बी विचारणं बरोबर आहे. पण इकडे चालू आहे की स्वयंपाक ओलांडूनच आलो मी आता कोणासाठी कीर्तन सुटल्याबरोबर पंगत आहे. लक्षात ठेवा या पंक्तीला कीर्तनाला येणाऱ्यालाच आहे का कोणी बी आलं तर त्याला आहे कोणी येऊ द्या. बरोबर माळकरीच असला त्याला खाऊ घालावा असं नाही. कोण्याही जातीचा असू द्या आपल्या जातीचा असला आणि ते पेलेला असला तरी त्याला पंक्तीचं उठू नका खाऊ घाला. ते पिदाडा असलं तरी त्याचं पुण्यच लागत आहे. कोणालाही खाऊ घाला. मी पदरचं बोलणार नाही. सर्वाभूती द्यावे अन्न आणि द्रव्य पात्र विचारू. आणि आमच्या मारुतराव महाराजांना तेच केले. मारुतराव महाराजांना त्या काली 1972ला दुष्काळ होते तर ते पारदे कैकाडी लमानी हे लोक रानटी यायला कोणी वाढायचं नाही आणि खायला भेटायचं नाही. महाराजानं पारदे कैकाडी लमानी आले की मुद्दाम पंक्तीनं हिंडायचं. कारण कोण्याही गावानं काही लोक मोठे बदमाश असतात. पट्टी गावाची असून त्या गरीबाला वाढीत नाही तेव्हा ती नुकती भेटायची नाही. नुसतं टोपलं घ्यायचं नुकती 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 करायचं तोंड पाहून वाढायचं. चांगल्याला गरीबाला वाढायची नाही. मारुतराव महाराजांना असे हातात काठी घेऊन फिरायचं म्हणजे टाकली आणि त्याला गंज वाटायचंच नाही. कवरे टाकलं की मारुतराव महाराजांना त्याचं टोपलं भरोसतोर वाढाय म्हणायचं.
खाऊ द्या काय खायचं ते. आणि त्याच्यात ताकद होती, कोणाची म्हणायची हिंमत नव्हती. महाराज लोक भरपूर जेवायचे राहिले, नाही पुरले मी जिम्मेदार आहे, तुला काय करायचं, सरत बी नव्हतो. आता मी एखादा म्हणले वाडा काय वाढायचे तर मागल्या पंक्तीला नाही राहिलं, मला नाही का हाणायचे. आमच्या थोडी ताकद आहे ती, बळी विना शक्ती बोलून मारुतराव महाराजांना दुसरं काहीच केलं नाही. गोर गरिबाच्या लेकरायचा आत्मा तृप्त केला, खाऊ घातलं. पण कोण्याही जातीचा माणूस पंक्तीचा उठू नका, सर्वाभूती द्यावे अन्न. पण ऐका पुढचं, द्रव्य पात्र विचारू. द्रव्य म्हणजे पैसा देत असताना पात्र अपात्राचा विचार आहे. हे पैसा द्यालो ते कुठं चाललाय, कोण्या कामाला चाललाय. चांगल्या कामाला जर पैसा जात असेल तर मोकळ्या अंतकरणानं तुम्ही दान धर्म करा, मंदिर दान असेल, अन्नदान असेल, सप्ताह असेल तर. पण कोण्याही ठिकाणी पाप कर्म होत असेल तर तिथं पैसा देऊ नका, तुम्हाला 50% पाप भोगावंच लागत आहे. असं तुकोबारायचं कीर्तन ऐकल्यावर एक माणूस आला, म्हणला महाराज एवढं पाप मोठं आहे म्हणून मला माहित नव्हतं, मी लय पेली हो, लय पेली. महाराज म्हणतात किती पेलीस, एखाद दोन टडकन कशाची आली महाराज. वरात असल्यावर एक भेटत होती आणि इलेक्शन असल्यावर मग पेली. आता काय करू. महाराज म्हणतात तुला आता हे पाप आहे म्हणून कळालं ना, आता गळ्यात माळ घाल आणि बस काल्याच्या कीर्तनात. पुतना मावशीचं चरित्र आहे, दारू पेल्याचा दोष खलास होते. पुतना काय प्राण सोचान हे चरित्र नित्य करिता पठण, सुरा पाना बीक दोष दारुण हरी संपूर्ण विश्वास दुसरा एक माणूस आला, म्हणला महाराज सोनं चोरल्याचं आहे तुम्ही महापाप सांगितलंय आणि मग आपण सोनं चोरण्यात आलं. आता असं कोणी सांगत नसतंय, पण अधिकाऱ्याजवळ सांगत जावं त्याची वाट लागत नाही. करावा उच्चार घडल्या दोषाचा, पण दोष केलेला माणसं झाकवितात. मोठी गंमत आहे लोकांची. 1000 रुपये वर्गाने दिली का नाही सत्याला, महिनाभर सांगते आपल्याला काय वाटत नाही बाबा. आपण आल्याबरोबर 1000 रुपये दिले, 2000ची वळायची पेंडी चोरलेली कुठं सांगत आहे. मग आपण सोनं चोरण्यात आलं. सोनं चोरण्याचं पाप तर सगळ्या पापाचं मूळ आहे ते. पाप केले जेने सोने अभिलाषिले. सोन्याचा अभिलाष केला की अवघे पाप म्हणजे सगळे पाप त्याच्या माथ्यावर बसतात. म्हणून तुम्हाला सांगू का, आता हे आमच्या महाराजाचा मोठेपणा आपल्याला आहे ते आपल्या गुरुचा सांगावं. आमचे सोपान काका महाराज निसादकर होते, कधी शर्ट सुद्धा भारीचं नव्हतं, साधा कपडा, साधी राहणं, पण उच्च इच्छा. आता भाविक माणसं असतील, बरीच इच्छा असते, काही नवस करते. एका माणसानं एका तोळ्याचा छल्ला आणला महाराजांना, एका तोळ्याचा सोन्याचा. ते नका आयुष्यात पैशाला शिवलं नाही तर कशाला सोनं हातात. हे आता महाराज लोकांची डेअरिंग कोणची वाटायली. आता वरून ढाळ दिलेली का असं पण छल्ले असावं. छल्ले हे ते दिसले की मग म्हणजे साधारण नाही हो, भारी आहे. डोकाय मला या माणसामध्ये महाराज डोकायवर वजन टाकावं लागते. आपलं वजनच नाही तर काय पडणार आहे. छल्ला घेऊन आले महाराजांना गोडीनं सांगितलं, बापू मला काय करायचंय, याचं काय होणार आहे, याचं काही गोरगरीब व्हायला असं अन्नदान कर, खाऊ घाल, मोड त्याला खाऊ घाल. नाही नाही म्हणलं तुम्हाला घ्यावंच लागत आहे, माझी इच्छा आहे. मग मात्र रागवले. ते म्हणले तू ह्या इच्छेनं मी महाराज की करायची म्हणल्यावर आज तो छल्ला घालायला, उद्या म्हणशील महाराज बायको करा. तू या इच्छेनं मी बायको करून मातीत जाऊ का होईल, कारण ते ब्रह्मचारी होते. लोकांच्या इच्छेनं आपली महाराजकी नसती.
आपल्या गुरुच्या इच्छेनं महाराज की करा देव मान्य होती विडाला सोनं चोरले आता बाप पूर्ण आहे डोक्यावर बसले आता काय करू महाराज म्हणतात काहीच नाही काल्याच्या कीर्तनात बस भगवान श्रीकृष्णाची चोरी आहे सोनं चोरल्याचं पाप खलास होते कृष्णाची चोरी गीत गाता सुवर्णस्ते पावनता कृष्णाचा ये विचार वर्णिता गुरु तल्पगता हरे दोष पवित्र होईल चरित्र उच्चारे पवित्र होईल चरित्र उच्चारे पवित्र होईल चरित्र उच्चारे पवित्र होईल चरित्र उच्चारे रूपाच्या आधारे तेच वर्ड आमचं हे होत असतं कृष्णाची चोरी जर गायली ऐकली तर सोनं चोरल्याचं पाप नाही सोबत आहे कृष्णाचा ये विचार वर्णन केला तर गुरुपत्नी संग ये विचार घडला असेल तरीही ती पाप नाही सोबत आहे असंच भगवान श्रीकृष्णाचं चरित्र मोठं आहे म्हणून पवित्र होईल चरित्र उच्चारे रूपाच्या आधारे गोजेरिया काय गोजीर रूप आहे भगवंताचं तर ते रूपात रूप गोजीर असणार जे लहानपणी जे चरित्र केले त्याचा उच्चार करायचा रांगत रंगणी रांगत रंगणी जावनी धरती गौडाने जावनी धरती गौडाने वादित चरणी गाढा वादित चरणी गाढा यशोदे सागरे यशोदे सागरे यशोदे सागरे यशोदे सागरे गहिर भक्षण तमालने मनते सागरे कृष्ण गात्यातले असले गवळणी दुसरे असले लय सोप्या जातात आता मोठं मोडले नाही तर मी तिला नाचून गवळणी म्हणतो वाकून राधे घरा वाकून टाक सडा उभ्यानं टाकली अंगावर आल्या का आणि त्याच गवळणी लोकांना गोड लागतात कारण त्या गवळणी अशा साध्या नसतात आता मला सांगा असे पांढरे कपडे घालून तुम्ही गवळणी किती म्हणा कोणी तुम्हाला पैसे सोडित नाही आणि कोणी ऐकायला तेच श्रीधर महाराज तुम्हाला या लोकांना खुश करायचं असेल तर साडी नेसून गवळण म्हणा साडी नेसून गवळण म्हणल्यावर लोक असे लांब बसतील का शाळेत समोर इथं याचे कसं दिसायला म्हणून
हा ते गडीच आहे, काय बघायचंय. पण नाही, तुम्हाला सांगतो शुद्ध परमार्थ सांगायला तुम्हाला. भजनाला हात जोडून विनंती, कोणी मानेल कोणी नाही मानेल, पण साडी नेसून गवळणी म्हणू नका. काय होतंय, आणि साडी नेसून एखादा भजन्या पैसे सोडा म्हणून तुम्हाला खुश करीत असेल तर तुम्ही ती गवळण ऐकू नका आणि पाहू नका. तुम्हाला धोका आहे. तुम्हाला अर्धपत्नाला जावं लागतंय, त्याला हिजड्याचे जन्म घ्यावा लागतो. आणि मग हे रोड जे अडवायलेत का, आता इथं 5 वर्ष इथं आल्यावर 2-4 रुपये होते बघा. गाडीचा चार्ज बंद केला की अरे परश्या, हे जे त्रास झालेत का, हे साड्या नेसून गवळणी म्हणल्यामुळं तसे झालेले. पुरुषासी स्त्रियेस देखता पाहणारही जाती अर्धपाता. स्त्रियेस घेता तत्वता जन्मोजन्मी हिजडा हो. आणि मग रेल्वेनं त्रास झाला. राधा होनिया, राधा होनिया, नाचतो कोंबडा वाजवा, नाचतो कोंबडा, होय तो हिजडा सप्तजन्मी, होय तो हिजडा सप्तजन्मी. हिजडा सप्तजन्मी, 7 जन्म हिजड्याचे घ्यावं लागतात. म्हणून तू कोबरा म्हणले भजन ते वंगळवाणी झाली चुके ना. भजन शुद्ध करावं, शुद्ध गवळणी म्हणावं. तळवे तळ हात, तळ हात देवीचा, उशीर झालाय म्हणून नाराज आहे. अशा गवळणी म्हणल्यावर तुम्ही लय भजनेला खुश करायला पाहिजे. काय करायचं, खुश करायला पैसे द्यायचे नाही. अवघा अशी गवळण म्हणलं की उग टाळ्या हाणायच्या असं. ते बसले शांत कवा सुटत आहे. आणि तुमच्या काळातलं गाणं नाही पोरायच्या म्हणून गपचीप बसले. ते जुन्या म्हाताऱ्याला बाय माहित आहे बघा, ते आरुण सरनाईचं. अगं मायना तुझी हाऊस पुरवीन, तुला जोडीन मुंबई फिरवीन. तळवे तळहात टेकीत, टाया गुडघ्याने रांगत. डावा गुडघा टेकवावं, उजवा हात असा टेकवावं आणि सरळ सरळ भगवंताला रांगावं. कारण हे रांगणं घराची उंची दाखविते. लेकरू रांगतानीच कळत आहे हे घर मातीत घालतंय का घराची उंची वाढवित आहे. तुम्ही बार काही ना बघा, आता लेकर रांगायलेत का? आता रांगच न झाले तर रांगणं बंद झालं
आता उड्या मारणं सोडलं ते बी मग आता यानं बेगीनं चालवा म्हणून त्याला ते असं गोल निघाले ते गोल काय म्हणते त्याला वाकर वाकर आणि त्याच्यात टाकायचं मग ते कोणीकडे गेलं तरी ते वाकर पळत आहे मग आता लेकरू कुठं जाणार आहे माईकडे जात आहे माई किचन मध्ये स्वयंपाक करते तुझे देखा तो ये जाना सनम हे जाऊन माईचे साडी धरते ते म्हणते मेल्या मला स्वयंपाक करू दे जाय पप्पाकडे त्या वाकरला लोटली ती कशानं पायानं ते पायानं असं लोटलं की ते पप्पाकडे जाते पप्पाकडे गेले की पप्पा म्हणते आत्माचा तुला हीच येळ आहे काय जाय मम्मीकडे ते बी लाताना लोटते मग आता त्याला सवय लाता घालायची नाही तर कोणची लागल शिकविलंय पण आई वडिलांना शिकले त्याला पक्क माहित आहे हे लहानपणापासून आपल्याला सांगितलंय की अशा लाता घाली जाव म्हणून पहिल्यानं माईच्या बरगडात लात घालते आणि बाप काय म्हणू लागलं की बापाला म्हणते बघायची का तू हा थोडं थांब 10 मिनिटात येतो बाहेर जाते थोडी घेते हा 10 मिनिटे कमी नाही हा मग आता घरी लाता घालू लागल्या बाहेर घेत एवढे म्हणून मुळात संस्कार या पहिल्या बाया पाळण्यात लेकराला टाकलं की असे कोणत्याही गाणे म्हणत नव्हते आता पाळणेच राहिले नाही झोळण्या आल्या साडीची झोळणी बांधायची आणि त्याला हलवायचं असं येऊ येऊ कुत्र्या लंगड्या लंगड्या धर्माया बाळाच्या टंगड्या टंगड्या कोणाच्या टंगड्या धरू धरू पाडायले रांगत रंगली चोरीत लोणी धावणी धरीती गवळणी बांधिती चरणी देती गारणी हे सोदी साजणी गवळणीने एके दिवशी धरला बांधला आणि सांगितलं यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का काय केलं अगं माझ्या घरात शिरलं दही दूध तूप लोणी खाल्लं आता हे माईला खरं वाटेल का कारण तिच्या घरी जळता जळण 9 लाख गायी होत्या 1-2 गायी तरी दुधाचे असतेच की नाही आणि एकुलता एक लेकरू असून बळ खाय म्हणलं तरी खात नव्हतं आणि बाहेरचं कशाला खाईल पण माईला तरी काय माहित याला लोकांचं खाची सवय म्हणून तर मी पदरचं सांगणं झालो आमच्या 400 वर्षापूर्वी तुकोबारायला सांगितले पहाटेच्या प्रहरी मना हरी हरी तया सुखा सरी नाही तुझे पहाट लवकर उठावं नामचिंतन करावं साधू संतांना सांगितल्या लोक ऐकले नाही पण आता ऐकायलेत की नाही आता तुमच्या इकडे आहेत का नाही पण आमच्या इकडे रोड आहे ना पहाट गाडी चालवाय इतका गर्दा परभणीला आमच्या इथे विद्यापीठामध्ये त्याच्यात मनोरुग्ण आहेत ते बी सपात आहे कोण येड आहे का शहाण आहे ते कळलं सकाळी चलू लागले आणि एवढा परभणीचा धिंगाणा मनोरुग्णानच केलाय की त्याच्या सपात आहे ते सकाळी आता काही काही तुम्हाला सांगतो क्लास 1 अधिकारी आहेत विद्यापीठातले पण आता रिटायर झाले अधिकारी होते तर सकाळी उठले नाही आता रिटायर झाल्यावर डॉक्टरनं सांगितलंय आता काय करा तुमची कंबर दुखायली नाही तुम्ही पहाटे उठा आणि 8 किलोमीटर चला मग आता रोडानं चलायले बरमुडा घालायले आणि रोडावर टीव्हीवर उभं राहून तुम्हाला खोटं सांगणं तुमच्या इकडे बी असतील क्लास 1 अधिकारी भजण्याला हसू लागला नाचू लागले पण आता रोडावर नाचायले आता रोडावर लाज वाटणं झाली साहेब असं का म्हणजे डान्स करायला कमरत घ्या पाहताय अरे आमच्या साधू संतांनं जे महात्म्यानं ह्या वारकऱ्यानं पहाट 4 ते 7 काकडा सांगितलाय का त्याच्या करता सांगितलाय पहाट फिरल्यानं रोग राहत नाही पहाटच्या वाऱ्यामध्ये इतकी ताकद आहे तुमच्या शरीरात ते वारं शिरलं की शरीरातले रोग बाहेर पडतात म्हणून पहाट फिरा ते 11 वर गाई बसल्या हमामा घुमरी आट्या पाट्या
हे आता तुम्ही म्हणले ते चिरगोळी सुरखवणी हो हे चिरगोळी म्हणा कुरगोळी म्हणा ते लय अवघड आहे आता नाही जमायचं ते हा एकाना येऊन त्याच्या उडी मार कानोबा खेळडाव जाऊ नको रे 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 कधी आला चिकून गेला जगून बसला गुण खावा बसला गुण खावा बसला गुण किती कार असेल रे दुसऱ्याला म्हणायत नाही त्यालाच म्हणायचं होतं कारण ते पेल्याशिवाय म्हणत नव्हतं हे तुम्ही साध्या पण आपण इतका महान गायक होता मग घराची बरबादी लोकांना पैसे दिले की नाही ते फुल प्याचा आमच्या इकडे आल्यावर त्यानं असे हात करायचे जवळ येऊ नका तो म्हणजे जवळ काऊन माहित नसेल त्याचा वास येत होता त्याच्यामध्ये लांब लांब बसा अरे शुद्ध भजन नव्हतं नाहीतर तेवढा गायक खरं सांगतो किती म्हणायचे प्रयत्न करा जमतच नाही किती कार असेल अरे कुर्र घोडी खेळून खेळून थकले गोपाळानं सांगितलं भगवान आबाळ याले पाऊस याच्या आधी आटपा गाव जेवायचंय गाव मोठं आहे गण झाला आता कवरही खेळ खेळण्यात मजा नाही मला 12:30चा टाइम द्यायचा 12:30 वाजून गेले उपकार आहे पोरायचे की नाही तर म्हणले नाही आता जाऊ द्या ना घरी नाही तर त्यानं 12लाच तसं म्हणले आम्ही काल 12:30 वाजले असते 12:30 वाजून गेले कांदी भार पोटी भूक काय खेळायाचे सुगा म्हणे आता खेळ मोडावा परता भगवंतानं सांगितलं काही हरकत नाही पोरो आणा आपल्या सिदोऱ्याचा कुंताला एक वाटी ती एकाला भगवंतानं सगळ्याच्या सिदोऱ्यामध्ये ह्या सिदोऱ्या नाही पापा पुण्याच्या सिदोऱ्या जमा केल्या आणि भगवान गोपाळाच्या मधात उभं राहिले भगवान श्रीकृष्ण परमात्मा ती सिदोरी एकत्रित करून वाटू लागले हो एकत्रित करून आता देणारा कोण आहे हे बघितलं पाहिजे घ्या रे दही भात आम्हाने तो पंढरीनाथ भगवान पंढरीनाथाचा हा प्रसाद आहे या मडक्यामध्ये गाडग्यामध्ये काय आहे हे बघितलं नाही पाहिजे याच्यात काय आहे प्रसाद आहे कशाचा प्रसाद आहे लाई आणि दही घरात आहे तोपर्यंत दही दुकानात आहे तोपर्यंत लाही आता या मडक्यात आले या मडक्याचं काय भाग्य असेल असे बखळ मडके उकडल्या व्हायचे तसं कोण्याही मडक्याला जे किंमत येते का नामचिंतनात आल्यावरच किंमत येते म्हणजे का महाराजांना एका दृष्टांत सांगितलेलं मी ऐकलं एका कुंभारानं गाडी घे ही काय रस्त्याला बांधली प्रत्येकानं गाडगे वाजू घ्यायचं आणि चांगले गाडगे सगळे दिवस मळवता ऐकले आणि एकच गाडगं राहिलं एक वारकरी आला म्हणला हेच का म्हणून फुले होतं फुलं नाही म्हणला याला कोणीच गिरायक नाही कशामुळं नाही हे खालून फुटलंय मग मला देता का हे फेकून तर देणार आहे आणि वारकरी म्हणलं द्यायला काय हरकत आहे आता मला सांगा किडे लागलेले गहू सप्त्याला द्यायला काय हरकत आहे मोकळ्या अंतकरणानं त्या कुंभारानं ते गाडगं दिले त्या वारकऱ्यानं ते गाडगं घेतलं घरला आणलं त्याला अशी दोरी बांधली ठिकाणी आणि ते भगवान शंकराच्या पिंडीवर बांधलं गळती तर त्या गाडग्याचं दर्शन घेतल्याशिवाय कोणी पिंडीचं घ्यायला गेलं अरे संतांना हातात धरल्या फुटकं जरी असलं तरी ते उपयोगाला येते एवढंच नाही भगवंताच्या डोक्यावर राहते तसं हे असे याच्या बरोबरचे गाडगे बरेच आता कोणी कोपऱ्यात असते
पण हे इथं आल्यामुळे याला अशी किंमत आहे. हे पडल्यावर बऱ्याच बाया बिचाऱ्या इतकं तरी खातर मिळावं म्हणून, एक लाई तरी मिळावं म्हणून लोक गर्दी करते. ही लाई आणि दही नाही, हे तर भगवान श्रीकृष्णाचा मिश्रित प्रसाद आहे. हे प्रसाद घेत असताना याच्याकडे वाईट नजर करायचं नाही. भगवंताचा आपल्या श्रीगुरूच्या आशीर्वादानं प्रसाद म्हणून सेवन करा. तुमची बुद्धी एक वर्षभर तरी कायम राहील. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही. एका बाळ कृष्ण नंदावरी आनंदल्या नर नारी. पोरायला चौकून उभं केलं. भगवंतानं काला वाटला एक वाटी ते एकाला. घ्यारे घ्यारे दही भाव आम्हा देव पंढरीनाथ. वारकरी संप्रदाय कापड पोट्याना एकमेका देव मुखी घालो घुंगारी ठोबा रखुमाई.